महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षापासून मराठा आरक्षणाने एक वावटळ निर्माण केली होती। सामाजिक आणि राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं होतं। शेताच्या बांधावरचं गरीब शेतकऱ्याचं एक पोर मराठा समाजाच्या एकजुटीसाठी एक आंदोलन केलं आणि त्या साध्या सुध्या शेतकरी पोराच्या पाठीशी अख्खा मराठा समाज उभा राहिला। आता ते नाव कोणतं आहे हे मला घेण्याची गरज नाही, ते नाव आहे मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष होत आहे। 1 वर्ष आधी मनोज जरांगे पाटील यांनी एक साधी आरक्षणासाठी लोक जमवले, त्या ठिकाणी आरक्षणाचा यलगार जाहीर केला। त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये ते बसले आणि त्यांनी आंदोलनाची सुरुवात केली। एक लाठीचार्ज झाला। लाठीचार्ज झाल्यानंतर अख्ख्या राज्याचं नाही तर देशाचं लक्ष अंतरवाली सराटीकडे गेलं आणि त्यानंतर मराठा समाज कधी नव्हे तेवढा पेटून उठला, एक संघ झाला। मराठा समाजाचे आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे झाले, अनेक निदर्शनं झाले। हे सगळे आंदोलनं निदर्शने उभा राहताना मी बघितली, मोडून काढताना बघितली आणि वापस घेतलेली आंदोलनं सुद्धा मी बघितली। मात्र हे एकमेव आंदोलन असं आहे की गेल्या 1 वर्षापासून सतत सुरू आहे, एका मागणीला घेऊन मराठा आरक्षणाच्या। या आंदोलनाचा साक्षीदार मी पहिल्या दिवसापासून आहे ते आजच्या दिवसापर्यंत आहे, कारण या आंदोलनाचे प्रत्येक पैलू मी कव्हर केलेले आहेत। आणि 29 तारखेला ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमत त्या ठिकाणी गेलं होतं आणि मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन त्या ठिकाणी लाईव्ह कव्हर केलं होतं आणि पहिला इंटरव्ह्यू न्यूज 18 लोकमतनीच केला होता। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी या 1 वर्षामध्ये या आंदोलनामध्ये काय मिळवलं, काय गमावलं, काय राहिलं, काय चूक झाली याविषयी मनमोकळे बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, निश्चितपणे मी अभिनंदनच करेल तुमचं, कारण 1 वर्ष हे आंदोलन सतत चालू ठेवणं हा सोपा खेळ नाही आहे आणि 1 वर्ष अख्खा मराठा समाज एक संघ ठेवणं हे सुद्धा सोपं नाही आहे। कसं बघता तुम्ही 1 वर्षाकडे? माझ्यापुढं तेवढं एक चॅलेंज होतं, अगोदर समाज एकत्र करणं। प्रश्न चिल्लर असतात एकजुटीपुढं। एक साधंसं उदाहरण देतो मी तुम्हाला की एखादं कुटुंब जर एकत्र असलं ते सहज संकट पार करतं। कितीही वादळ येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, सहज तोडते, सहज घर एक लागतं। तसं माझं कुटुंब, माझा परिवार हा मराठा समाज आहे आणि तो एक असणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं। इतके वाईट बोलायचे माझ्या जातीला की विचारू नका, असले हिनवायचे। एवढा मोठा भलाढ्य समाज माझा, कसल्याने यावं आणि माझ्या समाजाला घाण घाण बोलून जावं, कसल्याने उठावं, तिरस्कारानं बोलावं, कसल्याने काही उठायचं, रस्त्यावरती, चौकात, सार्वजनिक ठिकाणी आर्वच्या भाषेत बोलायचं, मागं टिंगल करायची, टवाळी करायची आणि माझ्या समाजाला खूप हिनवायचे। हे अवलादी एक होत नाहीत असं बोलायचे। मराठी खेकड्याच्या अवलादी आहेत, एकमेकाच्या पाय ओढतात। असले घाण घाण काय सांगावं तुम्हाला, असले बोलायचे। मला इतकं वाईट वाटायचं, कारण आम्ही लहान असायचो। ज्यावेळेस आपण लहानपणापासून या गोष्टी बघतो, मोठे होईपर्यंत आपण जसं मोठे होत जातो त्यावेळेस असं लक्षात येतं का रे बाबा, आपला समाज का एकत्र येत नाही आणि का एकत्र येऊ नये आणि ते आणण्यासाठी आपण का लढू नये। आपलं पुरं आयुष्य पणाला लावायचं, पण आपले समाज आपण एकत्र आणायचा आणि त्याला मोठं करायचं। म्हणून ही 22 वर्षापासून संघर्ष सुरू होता, कारण समाज जर एकत्र आला त्याच्या पुढे चिल्लर विषय, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं चिल्लर विषय, मराठ्यांना आरक्षण मिळवून देणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, 12 बलुतेदारांना मिळवून देणे, ओबीसी गोरगरिबांना मिळवून देणे, दलित मुस्लिमांना मिळवून देणे, धनगरांना मिळवून, हे साधा विषय, एकजूट लागतात। माझ्या पुढे इतकं प्रचंड मोठं ते चॅलेंज होतं मराठा समाज एकत्र करण्याचं। 29 ऑगस्टला मराठ्यांनी शहागडच्या त्या चौकातून डरकाळी फोडली आणि माझा मराठा समाज बांधावरचा, घराघरातला आणि महालातला, बिल्डिंगमध्ये राहणारा सगळा मराठा, नोकरदार वर्गांपासून, व्यावसायिकांपासून सगळे व्यापाऱ्यांसह सगळे मराठी एकजूट झाले आणि आज त्याला 1 वर्ष पूर्ण होतं। आमच्यासाठी आनंदाचं सगळ्यात अगोदर हे महत्त्वाचं की माझा समाज एकत्र आला। एखादी गोष्ट 1 महिना लेट मिळेल, 4 दिवस 8 दिवस लेट मिळेल, काय हरकत नाही। आपण एकजूट राहिलात ना, विजय मिळवणं काहीच अवघड नाही। पाटील, ज्या पैठण चौकाचा तुम्ही उल्लेख केला, 29 तारखेला तिथं पहिली सभा झाली, त्याला आता खुटा चौक लोक म्हणतात। ते खुटा चौक का म्हणतात आणि दुसरं, तुमच्या त्या चौकातलं भाषण खूप व्हायरल झालेलं आहे।
तुम्ही बायकोला उद्देशून म्हटलं होतं की कुकू पुसून तयार राहा, आलो तर तू नाही तर मी समाजाचा. आणि दुसरं मांडी थोपून तुम्ही खुटा कसा उघडणार हे सांगितलं होतं. खुटा चौक कशासाठी? नाही, ते काय झालं होतं की त्यांचे काही छगन भुजबळने पेरलेले काही ओबीसीचे अभ्यासक नेते होते. त्यांनी ते छगन भुजबळ ते हमेशाच म्हणायचं आम्ही खोट्या ठोकून ठेवल्यात, आम्ही मराठ्यांना आरक्षण मिळून देणार नाहीत, फक्त तुमच्यासाठी ओबीसीसाठी आम्ही खोट्या ठोकून ठेवल्यात, मराठ्यांचं आम्ही वाटोळं केलं. जनरल बोलायचे आणि भाषणात बी बोलायचे आम्ही खोट्या ठोकून ठेवल्या. अरे यार म्हणलं याची कोणची खुटी आहे रे, हां त्याच्या खोट्याच उपटून टाकायच्या सगळ्या, ठेवायच्याच नाही. आणि जे मी 29 तारखेला तिथं बोललो होतो, मी ते जवळपास माझा समाज एकजूट आल्यामुळं 90%पेक्षाही जास्त ते मोडून टाकला आणि पाळलेला शब्द मी 90%पेक्षाही जास्त दिलेला शब्द पाळला. कारण ओबीसीतून आरक्षण मिळून न देणार हे छगन भुजबळचं पण होतं आणि आपलं पण होतं ओबीसीतूनच मिळून देणार. 57 लाख नोंदीच्या 2.25 कोटी मराठ्यांनी आत्तापर्यंत आरक्षण घेतलंय. आता आम्हाला मान्य नाही 10% आरक्षण ते दिलेलं, पण तसं जर पाहिलं तर आज तो लढा यशस्वी झालेला, 100% मराठ्यांना आरक्षण मिळालेलं. पण त्यावेळेस ज्या आत्मविश्वासाने तुम्ही मांडी ठोकून सांगितले होते खुट्या मी उपटणार, तुम्हाला वाटत होतं की पुढचं वर्षभर आपल्याला हे यश होईलच, समाज एक तो विश्वास होता त्यावेळेस? हो, कारण मी ते सांगताना राहिलो तुम्हाला की ते 10% टिकणार नाहीये म्हणून आम्हाला मान्य नाहीये. जर मराठा समाज मागास सिद्ध झालाय तर त्याला 50%च्या आत घ्यायला पाहिजे होतं, तर ते आम्हाला मान्य झालं असतं. आणि दुसरी गोष्ट मान्य न करण्याचं कारण आहे ते फक्त राज्यापुरतं, ते केंद्रात नाही, ते सरकारनं विनाकारण आमच्यावर थोपवलंय, त्याच्यामुळे आमचं ईडब्ल्यू आरक्षण गेलं. त्यामुळे समाजात आणखीन चिड आहे. आता तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जे म्हणला ते मला का विश्वास होता, मी ज्यावेळेस गोदापट्ट्याला सांगितलं होतं तुम्ही फक्त विश्वास ठेवा मी तुम्हाला मिळून देतो, पण इथं तुम्ही एक झाल्याशिवाय काय होत नाही. गोदापट्ट्यानं तो शब्द उचलला आणि गोदापट्टा अख्खाच्या अख्खा एक झाला. रस्त्यावरती 3-3.5 लाखापेक्षा जास्त लोक त्यावेळेस तिथं आले असतील आणि त्याचं रूपांतर माझ्या मायबाप मराठ्यांनी 29 ऑगस्टला घराघरातल्या मराठ्यांनी एकजूट घ्यायचं एल्गार पुकारला आणि सगळ्यांनी अशा एक मुखी डरकाळी फोडली की अख्खं राज्य आणि अख्खा देश थरथरायला लागला. इतका ताकदीनं मराठा एक आला आणि मी त्याच दिवशी वेळ केलं. आता बघ, मी स्वतःलाच बोललो, बघ आता समाज एक आलाय, आता गरीब मोठे करायची संधी, आता हटू नको, मेला तरी हटू नको. आणि मी आजपर्यंत सांगतो, मी आजही जातीसाठी मरायला बेत नाही. हा माझा समाज मोठा करण्यासाठी मी लढतोय. खूप आरक्षण गावोची गावं निघालेत आरक्षणात, माझा समाज खुश आहे आणि राहिलेले निघणारे त्यांना विश्वास आहे हे पोरग कोणाला विकू शकत नाही. 1 महिना 10 दिवस लेट पण हे आरक्षणच मिळून देणार नाही. तोच प्रश्न होता की एवढा मोठा समाज एकत्रित ठेवण्यात, तोही मराठा समाज चंचल समाज आहे, राजकीय दृष्ट्या तर खूप चंचल आहे, 1 वर्ष टिकून ठेवण्यात तुम्हाला काय वाटतं, कोणती ताकद होती की समाज आजपर्यंत एक संघ बांधून राहिला? तुमची काय ताकद वाटते? ताकद नाही वाटत माझी, फक्त मी बोलतो ते करतो त्यांना पटलंय. प्रामाणिकपणा? हो, मी बोलतो ते पटतंय त्यांना आणि विश्वासघात करत नाही हे पोरग, हे माझ्या समाजाला पटलं. विश्वासघात करत नाही, बोललं की तेच करतंय. मग आपण कावं बनारायचं याच्या मागं? कशाचा पक्ष, कशाचा भाजप, कशा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस? समाज धडाधड तोंडवर बोलतोय. मला कित्येक तरी लोक येऊन सांगतात मी भाजपचा आहे. नाही, आता हल्ला केला ना, आता नाही, आरक्षण नाही देत, आता नाही आम्ही त्यांची. हजारो येऊन सांगतात मला, कारण आता लोकांनी पक्षाला गिनायला लागले. आणि मी तरी काय वाईट करतो, काय वाईट केलं मी माझ्या समाजाला मोठं करायला लागलो. मी ज्यांच्यासाठी लढतोय त्यांना मग आता या आंदोलनाचंच सहकार्य करायला लागेल, त्यांना याच्यातच उभं राहावं लागेल का पक्षाला? जे मोठं करत नाही त्याच्या बाजून कसं करतील ते? मी काय वाईट करतो? माझ्या गरिबाचे लेकरं मोठे व्हावेत, मी जीवाची बाजी लावली, पुढे लावणार आहे. मी मरायला भेणार नाही, हो, मी हटणार नाही. ते संकट टाकून द्या देवेंद्र फडणवीसला, किती पण टाकून दे, बस देवेंद्र फडणवीस मी वस्ता दे. हां, जितका डाव टाकणार तितका अंगलट येणार, जितका डाव टाकणार तितका अंगलट येणार, तितका रोष वाढणार. आणि सगळ्या जातीला फसवलं तुम्ही, सगळ्या जातीला कळतंय. तुम्ही धनगरांच्या मराठ्याच्या भांडणं लावायला लागला, सगळ्यांना कळतंय, काही कारण नसताना. धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तरी तुम्ही धनगरांच्या बांधवाला आमच्या अंगावर घालायला लागला. पण आम्ही ते हुशारीनं हाताळतोय की नको आपलेत, नको आपलेत, आमच्या नारड्याला लागूच तर आम्ही तरी काय किती दिवस आता एक वर्ष जवळपास झाले. आपण 1 वर्ष झालं की एक ताळेबंद आपण करत असतो, जमा खर्च असेल काही असेल. तुम्हाला काय वाटतं या वर्षभरात आपण काय मिळवलं? नाही, आता आपल्या बैठकीत तो लेखाजोखा होणारच 1-1.5 घंट्यातच आता लगेच. परंतु मिळो अथवा न मिळो, काय मिळालं नाही मिळालं हे माझ्या समाजाला माहिती. पण एक गोष्ट मात्र जी कधीच मिळणार नव्हती ती आम्हाला मिळाली, ती म्हणजे माझ्या मराठीची एकजूट.
ती अत्यंत आवश्यक होती. ना शहरातला मराठा एक होता ना खेड्यातला. शहरापासून खेड्यापर्यंतचा सगळा मराठा सध्या एक झालेला आहे टोटल. उद्योगपतींपासून तर गाव खेड्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत एक झाला आहे. नोकरदारांपासून तर सगळा, व्यापाऱ्यापासून शिक्षकांपासून सगळ्या वर्गातला माझा मराठा समाज एक झाला. हे आमच्यासाठी आनंद आहे. पहिल्यांदा आनंद दिसत नव्हता. पहिल्यांदा वाटायचं आपली जाती एक होत नाही राहो, असे बोलता बोलता बोलायचे. नसता काय मजा आली कोणाची किंवा काय टप्पर आहे कोणाची आपल्याला आरक्षण नाही द्यायची असं बोललं जायचं. आणि ज्यावेळेस एक झाला त्यावेळेस यश त्यांच्या पुढे दिसलं. त्यांना एक झाला आरक्षण मिळालं, एक नव्हता मिळू देत नव्हते. आणि पुढेही मराठ्यांशिवाय या राज्यात पान आलू शकत नाही. कोणच्या कसला जागीरदार असू द्या सत्ता येऊ शकत नाही त्याची. हा फक्त हे वाद लावतोय ना याच्यामुळे लोक सावध झाले. गोरगरीब धनगरांना काय वाटतंय, यायले देवेंद्र फडणवीस उगाच वाद लावतोय. त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्याचं आपलं काहीच झालेलं नाही. उगाच भांडणं लावायला लागले कामाधामाचं. त्यामुळं सामान्य धनगर बांधव पेटून नाही उठत. त्याच्या लक्षात येतं ना या देवेंद्र फडणवीसला आपल्याला फशीला म्हणते एसटीत आरक्षण देईल मला दिलं नाही. याचं काय ऐकायचं. ते छगन भुजबळ स्वतः नादी लावतो आणि मराठ्यातून धनगरात मारा लावून देतो. काय संबंध आहे मराठ्याचं धनगराचे भांडणं व्हायचे. सामान्य धनगर म्हणतो कारण आपल्या आरक्षणाला धक्काच लागत नाही त्यांच्यामुळं. हे धनगरांना नाही कळतंय. आपण का भांडायचंय त्या छगन भुजबळचं. हा एक खरं आहे, जर त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत असता मग त्यांनी आम्हाला धनगरांनी खवळायला पाहिजे होतं. किंवा धनगरांची मागणी एसटी आरक्षणातून आहे. आम्ही जर म्हणलो असतो एसटीतून आरक्षण द्यायचं नाही मग त्यांनी आम्हाला खवळायला पाहिजे होतं. तुम्ही तसं कम मानता म्हणून. इथं कशातच काही नाही म्हणतो एसटीतून आरक्षण द्या, धक्का लागत नाही. सामान्य धनगर एवढा येडा नाही. ते बरं आता 1 वर्ष झालंय आंदोलनाला. आता हे आंदोलन लोक चळवळीमध्ये रूपांतरित झालेलं आहे. आणखी किती दिवस आंदोलन चालेल बरं मी सहज विचारतोय की किती दिवस आपल्याला न्यायचंय किंवा आपल्याला आता हे कायम सतत लढा करतच राहायचं. जवळ देवेंद्र फडणवीसची इच्छा पुरी होत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार. कोणती इच्छा आहे ते? त्याला आता सगळं भाजप संपायचंय. मग असं म्हणायचं भाजप पूर्ण संपवल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही? तो थांबणार नाही. मग काय संबंध आहे. मी 50 वेळेस सांगितलंय राजकारण मला करायचं नाही. तुम्ही आमचे शत्रू नाहीत फडणवीस साहेब, हे 50 वेळेस सांगितले. आम्ही तुम्हाला विरोधक कधी मानलं नाही फडणवीस साहेब, हे 1000 वेळेस सांगितलं. त्याचे आमदार बोलले आम्ही सांगा म्हणलं बाबा त्याला समजून आम्हाला राजकारणात जायचं दे मला आरक्षण. ते आमदारच माघारी नाही आले. तिकडेच येतं काय करतं काय माहिती. तो देवेंद्र बसले यायचे तरी त्या सागर बंगल्यावर गेलं मग माघारीच येत नाही. काय लिंबू अंगारे काय देतं काय माहिती. गळ लिंबू का कोण त्याचं टप्पूचे टप्पू माणूसच माघारी येत नाही गेल्याला. ते आमदार तिकडेच हिंडते. कुंकड गेले तर कुंकड नाही का त्याने एखाद्या वडग्यात बसून दिलेत हुसकून तिकडं कुठं असलं आहे ना. त्याच संग एक जडीबुटीवाला आहे. हा ते एक लयच कामातून गेलेले ती जडीबुटी. ते डोंगरा हिंडत होते. छगन भुजबळ पलीकडच्या पट्ट्या डोंगरात हिंडत जडीबुटीवाला त्याच संग हे लिंबावला बुवा अंगारा लिंबू. सागर बंगल्यावर गेला मस्तच माघारी येत नाही. काय होतं. आणि सागर बंगल्यावर माघारी आलं की प्रत्येक आमदार म्हणतो मला संडास लागली. मग काय लिंबू खातो का कोण त्याचे ते गळ लिंबू. पण पाटील आपण 1 वर्षभराचं जर बघितलं ठीक आहे आरोप प्रत्यारोप झाले आंदोलनावर टीका समर्थन या सगळ्या गोष्टी होत असतात लोकशाहीत. पण तुम्ही आतापर्यंत जे बघितलं की छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे तुमच्या टार्गेटवर जास्त का राहील? द्वेष त्यांना लई आहे मराठ्याचा. आणि राज्यकर्त्याला जो राजा आहे आजचा त्याला द्वेष नसायला पाहिजे. हा दलित असो मराठा असो मुसलमान असो 12 बलुतेदार असो 18 पगड जातीचे लोक असो धनगर असो लिंगायत असो जात भेद नसला पाहिजे तुमच्यापाशी. किती बोलता बोलता राव धनगराचं आंदोलन मोडून काढलं. काय गाजलं होतं ते आंदोलन. असं अंगावर काटे यायचे लोकांचे ते आंदोलन बघून वाटायचं आता धनगराला एसटीत आरक्षणच मिळालं. चालता चालता हसत फोडलं होते नाही. इतका द्वेष. मराठ्यांचं आंदोलन फोडले त्यांनी. पुरं क्रांती मोर्चे फोडले. चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम केले त्यांनी. हा आणि नाही ऐकलं तुला जेलमध्ये टाकीन त्यांना म्हणायचे. ते पोरं बोलतात आता आम्हाला ते समन्वयक काही काही तो फोडीतून पत्रकार परिषद घ्यायला लावतो ना. घेतल्याच्या नंतर 2-3 दिवसानं ते आमच्याकडे येते बघा. ते बी मीडिया गेल्यावर येते. हां तेच. आणि ते म्हणतात करावं आमच्यावर लय दबाव आणला राव. मग आपल्या चुलत्याचं काम होतं त्याच्यात घोटाळ्यात तुला मध्ये टाकीन म्हणले. दुसऱ्याला म्हणतं मग तुपल्या मेवण्याचं काम होतं तिकडं त्याच्यात गुतून मध्ये टाकी. आता त्याचं जरी काही नसलं तरी पाहुणे रावळे धुंडायला लागले. अरे काय देवेंद्र फडणवीस. मग हे द्वेषामुळं मराठ्यांना संपवायला आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा मारेकरी फक्त देवेंद्र फडणवीस. काम करणाऱ्या मंत्र्याला सुद्धा काम करून देत नाही. तो भाजपमधल्या आमदार मराठा आमदारांना सुद्धा तो काम करून देत नाही. भाजपातल्या मंत्र्यांना सुद्धा काम करून देत नाही आणि इतरांना सुद्धा काम करून देत. मी म्हणन तसंच. मग त्याचं असं धोरण आहे की तो म्हणन तेच इंजेक्शन घ्यायचं. मग माणसाचं जर पोट दुखत असलं तर पोटाचं इंजेक्शन नाही देतो ताप यायचं देतो. मग तो म्हणतो हेच बरोबर आहे. म्हणजे असं उलट्या खोपडीचं आहे ते. मग ते आता पुरं भाजप संपवून बसल. नरेंद्र मोदी साहेबाचं नाव खराब करीन ते.
ते अमित शहा साहेबाचं खराब करीन, त्यांनी ते गडकरी साहेबाचं खराब करीन, सगळ्याचं टंबळ वाजून टाकीन ते. बरं, तुम्ही धनगर लढा मोडल्याचं सांगताय. तुमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला? कारण तुम्हाला आतल्या गोष्टी बऱ्याच माहीत असतील. तुमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला वर्षभरात? तिसऱ्या दिवशी काय होतं मग? लाठीचार्ज झाला तर मोडण्यासाठी काय होतं ते? का गिरीश महाजन एवढा कामस्थित आला होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनीच करायला लावलं. हे करायला त्याने लावलं. आमच्या जालन्यातले बी 1-2 आहेत त्याच्यात, या मतदारसंघातले बी 1-2 आहेत, आणखी नावं घेतले ना तर आम्ही वेळ आली तर घेणार आहेत. त्यांनी करायला लावलं ते. तसे पुरावे सुद्धा आहेत त्यांचे. त्यांनी मोडून काढायला लावलं, मारायला लावलं आया बहिणीला. हे काय राज्यकर्ता म्हणतात का? राजाला दया असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. हे बघा, देवेंद्र फडणवीस करताय, त्याने बोलणे खाल्लेच पाहिजेत, कारण चालक आहे. हा बघा, कुटुंब चालवायचं ना तुम्हाला, तुम्ही कुटुंबात मालक आहेत ना, तुम्हाला बाकीचे कुटुंबातले सदस्य बोलणार तरच घर टिकन, नाही तर फुटत असतं. तुम्ही राज्यकर्ते झाला, आजचा राजा आहे, तुला दयाच नाही. उठलं की केस करी, गुन्हा दाखल करा आणि टाकामध्ये फोडून काढा. काय फोडितो रे? काय फोडितो? कोणाचं काय फोडितो? तो गोळ्या संपात्यान, तो सगळे दांडके संपत्यान, तरी मराठी संपू शकत नाही. आणि माझा विचार तो मारूच शकत नाही आता. मनात विचार केलाय माझा. उठलं की तेवढंच टाकार त्याला मधी, टाकार याला मध्ये. काय टाकतो मध्ये? एखाद्या बार कदरून हे सगळे लोक मिळून देतात मध्ये टाकून. तुला बघ होत आहे का नाही ते? निश्चितपणे. आता दुसरी एक गोष्ट तुमच्यावर आरोप होत, म्हणजे वर्षभरातल्या घडामोडींवरच मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांना खूप टार्गेट केलं, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा अजितदादा असतील किंवा शरद पवार साहेब असतील, यांच्याबद्दल तुम्ही काय बोलल्या नाहीत, अशी सुद्धा तुमच्यावर टीका झाली. आता ते बोलतच नाहीत का? बळच बोलू का? ते बोलतच नाहीत का? बळच बोलू? आणि हे कोणची रेस लागली यांची? याला बोल आणि त्याला बोल. का बोलायचं नाही? गावात एखादा सरपंच असतो, लोक काम रस्त्यावर खड्डा फेड्डा पडल्यावर, नाल्या फेल्या तुंबल्यावर सरपंचालाच सांगतो ना, का माझी सरपंचाला जाऊन सांगतो हे कर म्हणून. आणि त्याला लोकांनी कायला पाळलंय मग? माझी सरपंचाला त्यासाठीच पाळलं ना, तू कामाचा नाही म्हणून. तुम्ही त्याच्याकडे जा म्हणता की कोणचे काय सत्ता चालिता, तुम्ही रडकी सत्ता चालिता. मग त्याला रडच म्हणतात ना, रडायचं. आणि काय देवेंद्र फडणवीस नाही भांडणार तर कोणाला मालक ते? मेन फिटरच ते वे. ती लय डेंजर फिटर आहे भाऊ. ट्रॅक्टरच्या नळ्या एकीकडे करतो तर त्याचं सायलेन्सर एकीकडे असतं, तर त्याची डिक्की बसायची एकीकडेच असते, तर त्याची शिटं उलटी असते. त्याचं लय अवघड काम आहे ते, सोपा माणूस नाही. आयल टाकायचं भोक्स दुसरीकडेच असतं, त्याचं तर डिझेल वाटायचं चौक्या तिसऱ्याच बाजून असतं. त्याचं लय कॅन्ड भरूनच असते त्याचं कवा बी. तेव्हा फिटर लय डेंजर आहे. नट बोलतो कोणाचं कवा ढिल्लं करील आणि कोणाचं पॅक करील सांगतात ना. त्याला फक्त नट त्याचे बळ केले असते तर फक्त मराठीनेच टाईट केलेत. नाही तर तो फिटर लय डेंजर आहे. देऊ सोपा नाही देऊ, मालकच ते. तुमच्या आंदोलनाच्या सुरुवातीला समाज सोबत राहिला, समाजातील अनेक लोक जुळली, अनेक राजकीय लोक जुळली. त्यातून नंतर हळूहळू काही लोक बाजूला गेली, काही लोकांना तुम्ही बाजूला केलेलं आहे. हे आंदोलनात महत्त्वाचं होतं, काही लोक बाजूला करणं गरजेचं होतं. काही राजकीय नेते आले, त्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केलेली, हे होणार अपेक्षित होतं. हे बघा, इथं मालक समाजी मी नाही, मी मराठा सेवकच. मला कायम राहायचं. स्वार्थ घेऊन आलेले लोक टिकतच नाहीत कोणत्याच आंदोलनात, आणि मायापाशी अजिबातच नाही. कोणाला पैशाची आशा असन, कोणाला पदाची आशा असन, कोणाला मंत्र्यासंघ मित्रत्व करायचं असन, कोणाला मेवण्याला कॉन्ट्रॅक्टर घेऊन द्यायचे असतील, कोणाला सासऱ्याला घेऊन द्यायचे असतील. ते मायापाशी नाही टिकत. मायापाशी टिकत नाही ते. एक ना एक दिवस उघडं पडतंय. स्वार्थी लोक बाजूला आपोआप झाले का नाही? मला स्वार्थ टिकतच नाही. तुम्ही जातीचा स्वार्थ काय केला ते सांगा. तुम्ही काम केलं असेल, मी काम केलं जातीसाठी, तुम्ही केलं, आपण दोघांनी का उपकार नाही केला? गरीब जात आहे आपली, आक्रोश करती, अन्यायानं पुरी दबली, तिला बाहेर काढायची जबाबदारी आपली. सांगतो कुणाला म्या हे केलं म्या ते केलं, का उपकार केला का? मा काम आहे जातीसाठी करणं, तो बी काम आहे जातीसाठी करणं. आपली सगळ्यांची जबाबदारी. ज्या जातीत आपण जन्मलो त्याचं देणं लागतो आपण. सांगतो कुणाला? मित्रत्व करायला स्वार्थ इथं साधू शकत नाही. मेवणे मोठं करायसाठी इथं हे आंदोलन नाही. ती लोक बाजूलाच झाली. का नाही जाणार? इथं टिकूच शकत नाही. चर्चेला गेले की तिकडंच राहायचे. परत गप्पा हाणायच्या मोगम, परत सरकारकडे जायचं, पत्रकार परिषदात काय घ्यायच्या खोट्यात. इथं काय पत्रकार परिषद काय सांगू? तू काय माझं सांगायला? माझं हाय काय सांगायला? काय सांगणार तू? पाटील, एक वर्षभरात मी तुम्हाला बघितलेलं, तुमचं उपोषण बघितलेलं, तुमची झालेली परिस्थिती बघितलेली आहे.
समाजाचा आक्रोश सुद्धा या ठिकाणी बघितलेला आहे. सगळ्या गोष्टीचं मी साक्षीदार. तुम्हाला असं वाटलं कधी की यार चलो जाऊ दे, आता आंदोलन नको, आता आंदोलन सोडून देऊ, असा एक विचार आला कधी हे वर्षभरात की जाऊ दे, सोडून दे, आपल्याला काय घेणं देणं, नको, जाऊ दे, आपला जीव जाईल? तसा विचार माझ्या मनात येणार नाही, माझ्या समाजाचे. मी कधीच म्हणू शकत नाही आंदोलन सोडून द्या, समाज सोडून द्या. आणि माझा समाज म्हणू शकत नाही की मनोज जरांगे पाटलाला सोडून द्या आणि आपल्याला आंदोलन नको आहे. असं मनात कधीच नाही. कधीच नाही. मी तर नाहीच नाही, पण समाज बी नाही. हा. मी फक्त खोटं बोलत नाही तुम्हाला. मी जर तसा असतो तर गावाकडे गेलो असतो. हां, लय 5-7 वेळेस गेलो असतो गावाकडे मी, आणि ते बी मीडिया घेऊन. हां, प्रत्यक्ष 1-2 वेळेस माझ्या मुलीचा एकदा हात मोडला होता. एकदा मंडळी माझी ॲडमिट होती 7-8-10 महिने, मला माहीत नव्हतं. एकदा माझ्या वडिलाचं ऑपरेशन होतं. एकदा माझी आई आजारी पडली होती. ऑपरेशन. हां, ऑपरेशन आईचं झालं होतं. त्यावेळेस मी असा जात नाही सहजासहजी. एकदा ते देवेंद्र फडणवीसचे हे आले, ते ड्रोन त्यांनी पाठवली होती. त्यांनी कंपनी टाकलेली ड्रोनची, ते वरची, आणि ते आंतरवाल्यावर त्याचा ट्रायल घेत होता. ते उडत येत का खाली पडत येत, उडत येत का खाली पडत येत, असे ते बघायसाठी. त्यामुळे ते तिकडं बी घेरट्या मारल्यामुळं घाबरलेले होते घरचे. म्हणजे माझ्या काही गोष्टी ध्यानात त्यात काही नाहीच समजा. नसता विनाकारण मी गेलो नाही. माझ्या समाजाला सोडून कुठंच जात नाही. पण आता शेजाऱ्या पाजारी फोन करायची की लेकर रडत येत, लय भयान परिस्थिती आहे, थोडंसं येत म्हणून. एक थोडं आता मला नव्हतं बोलायचं ते विषय, पण आता ते तुम्ही काढला म्हणून मी ते काढला. म्हणून मला नाही, चला जाऊन येऊ आपण. नसता मी लय कठोर आहे माझ्या जातीसाठी. मी मेलो तरी हटणार नाही, आणि माझ्या जातीला माहिती आहे की मेलं तरी हटणार नाही पोरग, कारण मी त्यांचा आहे. हो, मी त्यांचा आहे. मी उपोषणं करतो त्यांच्यासाठीच करतो. मी कोणासाठी करतो? मी जीवाची बाजी लावतो माझ्या समाजासाठीच. मग काय स्वार्थ आहे त्याच्यात? आणि मी काय उपकार थोडाच करतो? त्यांचा मुलगा आहे म्हणून करतोय समाजाचा. समाजाला मी मायबाप मानले, त्यांचा मुलगा म्हणून करतोय. मग ते समाज माझा मायबाप आहे, तो कसं काय घरी झोपूच शकत नाही ते. पाटील, तुम्ही संसारिक आहात, भावनिक आहात, मुली आहेत, मुलं आहेत, तुम्हाला म्हातारे आई वडील आहेत. असा कधी जीव वाटत नाही की की म्हणजे अशी आठवण आली नाही की घरामध्ये काय चाललंय, अडीअडचणी आहेत, कमाईचा जरिया फार सोर्स तुमच्याकडे कमी आहे, पैशा पाण्याची अडचण असेल, ह्या गोष्टी डोक्यात येतात कधी घरच्या समोर? नाही, आपल्याला गरजच नाहीत. आम्हाला फिरायचं नाही, कुठं जायचं नाही, आम्ही टूर करणारे लोक नाही आहेत. आमचं शेतात खायापुरतं आम्हाला पिकतं. असं वर्षभर तेवढं तेल चटणी खूप झाली. आम्हाला गरजा नाही आहेत. आणि यांचं बघू दुःख बघत बसू कुटुंबाचं. आणि माझा राज्यातला मराठा समाज हे माझा मायबाप नाही का? हे आमच्या लेकरं नाहीत. यांच्या आक्रोशाचं काय, यांच्या दुःखाचं काय, यांच्या अडीअडचणीचं काय? यांना आरक्षण नाही, नोकऱ्या नाही आहेत, शिक्षण नाहीत, यांचं काय? मी एक माझं कुटुंब सुधारीन, मोठं करीन. मग का माझा समाज मोठा होईल का त्यांनी? माझा समाज तर त्या दुःखाच्या खाईत दारिद्र्यात डुबलायच, त्याला बाहेर कोणी काढायचं? मला गरिबीतून वर काढायचा माझा समाज. त्यासाठी माझी मरमर सुरू आहे. म्हणून मी मराठ्याला सांगत असतो, तुमचं राजकारण तिकडे जाळून टाका. हां, नका भाजप पण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी करीत बसू. हां, जात मोठी करायचं बघा. हे कोणाला मोठं करायला तुम्ही? तुम्हाला काय आनंद आहे त्यांना मोठं करा? तुम्हाला आनंद कशात पाहिजे? आपल्या शेतकऱ्याचं लेकरून नोकरीला लागावं, त्याचे आईबाप शेतात काम करीत असले पाहिजे. गावानं पळत जावं सगळ्या, तुझं लेकरू अधिकारी झालं, त्यांना खांद्यावर रोस लाव. तिथून त्या आईबापाला गावकऱ्यांनी गुलाल टाकावं, आणि वाजत गाजत त्यांनी शेतातून गावात त्यांना डीजे लावून मिरवणूक आणावं त्यांची. बापाला गावकरी खांद्यावर घेऊन नाचताना बघितला ना, त्याला म्हणतात आयुष्यातला खरा आनंद. नेत्याला खांद्यावर घेता, त्याच्यावर गुलाल टाकता, त्याला डीजे लावता, निवडून आणता, स्वतःच्या खांद्यावर घेऊन नाचता. हे मोठेपण एवढं आहे मराठ्यावर तुमचं? हां, स्वतःचे लेकरं अधिकारी झाल्यावर आपल्या बापाला खांद्यावर घेऊन गुलाल टाकून डीजे लावून नोकर नाचले पाहिजेत. आणि आमच्या मराठ्याचा आईबापाचा सगळ्यात मोठा आयुष्यातला तेव्हा आनंद असणार आहे. आणि ते आनंद बघायसाठी ही जीवाची बाजी लावून लढणं आहे. पाटील, आरक्षणाच्यासाठी तुम्ही वर्षभर लढा केलेला आहे, आरक्षणावर खूप बोललात, परंतु आरक्षणाच्या वर तुम्ही बोलता 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 राजकारणावर बोलायला सुरुवात केली. राजकारणाबाबतच्या भूमिका तुम्ही बोलायला सुरुवात केली. आता पाडू किंवा बरं अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे. तुम्हाला तिकडं जावं लागलं राजकारणाकडे, आरक्षणाच्या बाबतीत काही अडथळे असतील म्हणून तुम्हाला राजकारण जावं वाटलं, की राजकारणाकडे जाणं तुमचं आता म्हणजे मजबुरी आहे, अपरिहार्यता आहे की तुम्ही तिकडे गेल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही राजकारणाकडे? आयबीएन लोकमतच्या माध्यमातून जाहीर शब्द देतो, आज मी 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण झाले. मला म्हणतायत त्यांचे काही ते बंगार डबडे, देवेंद्र फडणवीसचे, जरांगे पाटील आता राजकीय भाषा बोलायला लागले.
आई बहीण लोकमतला शब्द आहे माझा, आजपासून राजकीय भाषा बोलायची बंद. द्या आरक्षण. तुम्ही नाही आरक्षण दिलं की तुमचं जिथं तिथं दुःख आहे तिथं तिथं बोट ठेवणार मी बी. तुमच्या मर्मावर बोट ठेवणार, सोडणार नाही तुम्हाला. हो, तुम्ही आरक्षण द्या, मी राजकारणाचा विषयच काढीत नाही. तुम्ही आम्हाला आडव चालायला लागला तर आरक्षण नाही देऊ. मी तुम्हाला आडव चालणार ना मग राजकारणी बोलून. मी बोलायचंच नाही मला राजकारणात. द्या आरक्षण. ओबीसीत मराठा आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. मागणीच ती आहे आमची 29 ऑगस्टपासूनची, 2023 पासूनची. आज 2024 आहे. मागणीच ती आहे. जेच आमच्याकडे आणता, मंत्री पाठवता, मला येड्यात काढता माझ्या समाजापुढं. माझ्या समाजाला कळून चुकलंय, जरंगे पाटला येड्यात काढायला लागले. सगळ्या स्वाऱ्या तुम्ही द्यायचं म्हणले ना. कशाला जे जाणले आणि आता म्हणतात टिकत नाही आणि आम्ही देत नाहीत. कसं का देत नाहीत तुम्ही? आमची मूळ मागणी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची. मी राजकीय भाषा बोलणारच तुम्ही नाही दिल्यावर. माझ्यासाठी माझा समाज महत्त्वाचा आहे. मी समाजाकडूनच बोलणार, तुमच्याकडून नाही. तुम्ही आरक्षण मराठ्याला नाही दिलं की मी राजकीय बोललोच. भूमिकाही राजकीय घेणार. त्याचं काहीच सांगता येत नाही. ती बैठक पुढे आहे. महाराष्ट्रातला मराठा समाज बोलून आम्ही तुम्हाला सांगतो जवळपास 55 एकर जमीन नीट केली ती 29 तारखेच्या आजच्या बैठकीसाठी. 22 लाखापेक्षा जास्त मराठा समाज येणार होता. आम्हाला जमीन कमी पडणार होती तरी आम्ही नीट करायला लागलो होतो. वाटल्यास तुम्हाला ती नेऊन दाखवू आम्ही नीट करायला लागलो होतो का नाही. परंतु हे देवेंद्र फडणवीसने डाव टाकला. डिसेंबरमध्ये निवडणुकांनी नेऊन घातल्या. अरे म्हणलं ह्यो लयच चाबरा माणूस आहे, लय चाबरा आहे तो. म्हणलं ह्यो आपलं काय करतो काय नाही बघन. 4 महिने त्याला मोकळं रान खेळायला. गणे मी कावा. शिवाजी महाराजांनी काय शिकेलं मग आपल्याला? गणे मी कावा. लगेच एका दणक्यात उलटा पालटा केला. बैठकच पुढे ढकलली. दिल्लीला गेलं तर ते आलं माघारी. तसंच काय करायला गेलं तर काय माहिती. पाटील, आंदोलनाची सुरुवात ते 29ला झाली. मात्र या ठिकाणी ज्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन मोठं झालं, तो लाठीचार्ज इथंच झाला. तुम्ही इथंच बसलेला होतात, आम्ही इथंच होतो सगळं. काय म्हणाल आता त्या गोष्टीला बघून? कारण त्या महिलांना मी 1-2 भेटलेले. नाही, ते वाईट कृत्य केलं देवेंद्र फडणवीस. त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठं पाप आहे. तो जर धर्माला मानत असला, आपल्या परंपरेला मानत असला, तो जर देवदेवतांना मानत असला, तो जर आया बहिणींना मानत असला, तो जनतेलाच देव मानत जर असला, त्याने त्याचा पश्चाताप करायला पाहिजे. माझ्या आई बहिणीला इतकं मारलं होतं साहेब इथं. हे बघा, ते विषय आले ना, मी खानदानी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला नाही सहन होत. इतकं भयान परिस्थिती होती ती. हाणण्याची पद्धत जुनी दुश्मनी असल्यासारखी होती. जुनी 5 पिढ्याची दुश्मनी असते तशी हाणण्याची पद्धत होती. कुठं लागन ना पोलीस लाठीचार्ज करतो, पण लाठीचार्ज सुद्धा पद्धत ही पद्धतच लय वेगळी होती. जिवारी मार होता, दस्त्याने मार होता. काठ्या मोडल्यावर सुद्धा थोड्या हातात राहिल्या काठ्यानं मारतात. इटाने दगडाने आमच्या आई बहिणीला मारतात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक ह्याच फरशीवरती सगळं रक्त सांडलेलं होतं. वरून पाय द्यायचे हो. इतका नीचपणा आणि इतका नालायक गृहमंत्री कधीच असू नये राज्यात. ते पक्ष तुमचा जाळून टाका तिकडं. प्रत्यक्ष बघा म्हणा. इथं स्वतःच्या घरातल्याला आई मानतो नसतं आम्ही त्यांना कधी आदरानं बोलायचो. तेव्हापासून आमची इच्छा नाही राहिली ते देवेंद्र फडणवीसला आदरानं बोलायची. इतकं मारलं ना, तुम्हाला सांगतो. परवा 4-5 दिवसापूर्वी एक पोर घालतो, त्याच्या मांडीतले आणि त्याचे छेरे दाखवत होते. त्याच्या अवघड जागेवर सुद्धा काही त्याच्या बाजूनं छेरे लागलेले निघतच नाही. काय वाटोळं केलं तुम्ही? भयानक काय केलं तर आम्ही बसलो होतो. गिरीश महाजनची मस्ती, देवेंद्र फडणवीसची मस्ती, आणि तुम्हाला मोठेपण दाखवायसाठी तुम्ही आमच्यावरती इतका क्रूर हल्ला केला की त्या ज्या शाया होत्या पहिल्या, ते निजाम आमके तमके कोण होते, यांनी नसं केलं हो. इतकं भयंकर केले, इतकं भयंकर. काय ते लेकरं किंकाळत होते, काय त्या म्हाताऱ्या माणसं हरडत होते बेकार. आणि हाणायला बी सगळे जातीवादी पोलीस आणले, सगळे जातीवादी. त्या हरामखोरांनी इतकं मारलं. देवेंद्र फडणवीस, एक लक्षात ठेव, दिवसा बदलत असतात बाळा. तो ज्या पोलिसाला आणलं होतं ना, त्या पोलिसाच्या बडथ्या केल्यात. बडथ्या म्हणजे माझ्या गावरान भाषेत लोकांना समजावं म्हणून, माझ्या शेतकऱ्याला समजावं म्हणून सांगतो. ज्या पोलिसांना पहिल्यांदा बारीक नोकरी होती त्याला मोठ्या नोकऱ्या दिल्या देवेंद्र फडणवीस हाणल्याबद्दल. इतके जातीवादी अधिकारी होते, ते बंदुकीच्या दस्त्यानं मारत होते.
हिशोब होणार आहे, एक ना एक दिवस हिशोब होणार. तुम्ही म्हणता ना की पण पश्चाताप त्यांनी व्यक्त केलेला आहे राज्य सरकारने, देवेंद्र फडणवीस यांनी. झालं त्याचं कुणी समर्थन केलं नाही, कारण ज्या पद्धतीने झालं. तो म्हणला डायरेक्ट माझ्याच पोलिसाला आणलं. तो का पश्चाताप आहे काय? याला मस्ती म्हणतात, मगरूरपणा. हा. भाऊ, दिवस बदलत असते. हा. तुलाही वाटत असेल लहान असेल तेव्हा काँग्रेसची सत्ता कवाच जाऊ शकत नाही. इतकं बलाढ्य देशात होतं ते, समुद्रासारखं गेलं, वाऱ्यासारखं वाहत गेलं, कुंकड काड्याची पेटी उडाल्यासारखं मेळ बी नाही लागला. आणि तू बी मस्तीत राहू नको. सत्ता तुम्ही काय अमृत पिऊन नाही आलेली, जात असते, दिवस बदलत असते. तो पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्याला बढती दिलेली. हो, ज्या ज्या बढत्या दिल्यात ना, हिशोब होणार आहे. तो आहे सहित त्यांचा सुद्धा. कारण माझ्या आई बहिणीच्या कंपाळावरचे, डोक्यातले, छाती पोटावरचे, पायावरचे ओळ आणखीन गेलेले नाहीत. आणखीन इतक्या वेदना दिल्या तुम्ही आम्हाला. आरक्षण मागितलं होतं फक्त तुम्हाला. तुम्ही लय वाईट काम केलेलं आहे ते. पाटील, तुमच्या भाषेबद्दलही फार चर्चा झाली मध्यंतराच्या काळामध्ये. तुम्ही अधिकारी असतील किंवा मंत्री असतील यांना एकेरी शब्द वापरणं, किंवा देवेंद्र फडणवीस असतील, छगन भुजबळ यांच्याबद्दल एक पद आहे, संविधानिक पद आहे, त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल असं बोलू नये असे संकेत पाळले जातात. तुमच्या मनात एवढा काय राग होता? ज्याला संविधान कायदाच कळत नाही त्याला एकेरी भाषण फिशात मी गिनीतच नाही. ज्यांना कायदाच कळत नाही, शांततेत बसलेलं आंदोलन मोडीत काढलं. कायदा कळतो का यांना? कळतो का कायदा यांना? यांना कायदा कळतो का? शेतकऱ्याचा पीक विमा देत नाहीत आणि ढकलतेत कंपन्यावर विम्याचे. कायदा कळतो का यांना? यांना कायदा कळतो का? किती कायदे दाखवू यांनी मोडीलेले? किती कायदे दाखवू? माझ्या खोटे केस देवेंद्र फडणवीस उकरून काढतो 13 वर्षापूर्वीच्या. कायदा कळतो का याला? किती दाखवायचं तुम्हाला? कायदा कळतो का याला? कायद्याने भ्रष्टाचारी लोक ठरवलेलेत. कोणी 70,000 कोटीवाला, कोणी ते काय ते आदर्श घोटाळ्यावाला, कोणी ते याचं खाल्लंय ते महाराष्ट्र सदन दिल्लीचं. का रे बाबा, कळतं तुला संविधान कायदा? ती किरीट स्वामी आडून आडून मेला ना, भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी म्हणून. किंवा भ्रष्टाचार काढीतून हे वाचितो. याला कळतं का कायदा? संविधान कळतं का? कायद्याला म्हणजे याच्या बाजूनं असलं की लगेच जामीन होती, याच्या बाजूनं नसलं की जामीन होत नाही. काय पद्धती? जे जे लोक मग जाणार होते कुठेवाला एक, याच्याकडून झालं की जेलला जात नाही माणूस, याच्याकडून नाही झालं की जेलला गेलाच म्हणून समजायचा. या काय बोलायचं रे यांना? काय सन्मानाने बोलायचं यांना? ज्याला कायदाच कळत नाही. कुणबी आणि मराठा एक आहे, तुला कायदाच कळत नाही काय सांगतो कुणाला? तुला जर कायदा कळत असला तर दे उत्तर माझं. 50% मर्यादा आहे आरक्षणाची, 52% कसं काय झालं रे? कसं झालं? कोणाला शिकितो कायदा? आम्हाला कायदा कळतो आमच्या पुरता, आणि आम्हाला तुमच्याकडून शिकून घ्यायची गरज नाही. कोणी म्हणताना आम्हाला कायदा कळत नाही, संविधान कळत नाही, आमचं आम्ही बघतो, तू बघ. पाटील, तुमच्यावर एक फार महत्त्वाचा आरोप झाला, तुम्ही जातीवादी आहात. या वर्षभरात अनेक जण म्हटले की तुम्ही जातीवाद करता. याला तुम्ही त्यावेळेस उत्तरं दिली होती. अजून तरी काय तुमचं म्हणणं? मी खरं बोलतो आणि त्याला जातीवाद म्हणत असतील तर ते जातीवादी. हा, असू दे. मी खरं बोलतो, हे तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू दे तुला. हा, मग मी जातीवादीच बरा. हो, तो जातीवादी मला मान्य आहे. मी सत्य बोलतो ना, आणि जर मला जातीवादी मत असला तर मी जातीवादी मान्य आहे. मी म्हणतो धनगर बांधव एसटी आरक्षण आहे, त्याला एसटीतून आरक्षण मिळावं, धनगरांचं कल्याण होईल, त्यांना जास्त सुविधा मिळतील. हे सत्य मी जर बोलत असलो, तुम्ही मला जातीवादी समजत असले तर मी जातीवादी. हा, मी शेतकऱ्यांच्या शेतातल्या मालाला भाव मिळाला पाहिजे, हे मी सत्य बोलतो. त्याचे कापड कष्ट आहेत रात्रंदिवस. हे जर तुम्हाला जातीवादी वाटत असलं तर मी जातीवादी. हो, मी जर म्हणत असलो गोरगरीब त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना येणारा निधी आला पाहिजे, त्यांच्या तारटीबारटीतून प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांच्यावर होणारा अन्याय थांबला पाहिजे, हे जर मी म्हणत असलो आणि त्याला जर तुम्ही जातीवादी म्हणत असलात तर मी जातीवादी. काय अडचण नाही. मुस्लिमांना आरक्षण द्यावं हे जर मागणी मी सत्य करतोय आणि ते जर कोणाला जातीवाद वाटत असला तर वाटू दे, मी जातीवादीची. हो, जर मराठा समाज मागास सिद्ध झालाय आणि तुम्ही जर आरक्षणच त्याला ओबीसीतून देणार नसाल, मी जर हे सत्य बोलत असलो त्याला मी काय करू? मी जर शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा म्हणतोय, माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होईल, आणि त्याच्यात जर मी तुम्हाला सत्य बोलल्यामुळे जातीवादी वाटत असेल तर मी जातीवादी.
मला काय हरकत नाही. जर एक कैकाडी समाजाची जात या राज्यात आहे आणि ती आरक्षण मागते संविधानाच्या नियमानुसार, आणि ते मी सत्य बोलतोय की त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्या. तुम्ही जर मला जातीवादी समजत असाल तर मी जातीवादी, सत्य बोलल्यामुळे काय हरकत नाही. लिंगायत समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण पाहिजे, राजपूत समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, ते मी मागतोय. कोळी समाजाला त्याच्या हक्काचं लागतंय, ते मी मागतोय. त्याच्यात जर तुम्ही मला जातीवादी समजणार असाल, मी सत्य बोललो म्हणून तर मी जातीवादी, मला तो जातीवाद मान्य आहे, मला तो मान्य आहे. 18 पगड जातीच्या लोकांना तुम्ही अडचणीत आणलं. गोर गरीब ओबीसी बांधवांचं राजकीय प्रतिनिधित्व किती आहे? छगन भुजबळने सांग, किती नोकऱ्यात गेले ते? ओबीसी महामंडळातून गोर गरीब ओबीसीला काय दिलं? तो 80% तो एकट्याने खाल्लं. हे मी सत्य बोलतोय. हे जर तुम्हाला जातीवाद वाटत असेल तर मी जातीवादी, मी धनगरांच्या बाजूने बोलतो. म्हणून जर मी तुम्हाला जातीवादी वाटत असलो तर मी जातीवादी, मी धनगराकडून बोलणार, मी मुसलमानाकडून बोलतो, मी दलितांकडून बोलतो, मी गोरगरीब ओबीसीकडून बोलतो, मी मायक्रो ओबीसीकडून बोलतो. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग व्हावा अशी बंजारा समाजाची मागणी, आणि मी ते सत्य बोलतोय की त्यांचा वेगळा प्रवर्ग करा आणि त्यांना न्याय द्या. याच्यात तुम्ही मला जातीवादी म्हणत असाल तर मी जातीवादी, मला मान्य आहे. शेवटाकडे जाऊया आपण. आता तुम्ही छत्रपतींचे विचार मानतात, तुम्ही छत्रपतींच्या पुतळ्याखाली सतत 24 तास बसून आंदोलन करता. जी काही घटना मालवणमध्ये झाली त्याच्याकडे कसं बघता? त्या घटनेला घेऊन राजकीय नेते एकमेकाचे डोके फोडायला लागले. ते वाईट आहे. माझं म्हणणं आहे सगळ्याच पक्षाला राजकारण करायला खूप जागा आहे. तो उता आलाय किती का जागा आहे. आपण छत्रपती शिवरायांचं राजकारण नका करू. ते दैवत हे या देशाचं, या राज्याचं. खूप भावना दुखावल्यात लोकांचे. तो कोण आहे ना, ते बांधकाम करणारा, त्याला धरून आणा, त्याला जेलमध्ये टाका. कोणी त्याच्यात इतकी गडबड का केली? लोक म्हणतात तो उद्घाटन करणाराचा दोष. तर उद्घाटन करणारा केला, मोदी साहेब करून गेले, त्यांचा काय दोष आहे? ते बांधकाम करणारं मिस्त्रीच चांगलं नसेल धाडाचं ते कोण आहे बेवडं ते बघायला पाहिजे. त्याला कायमचं मग टाकलं पाहिजे. कोणत्याच महापुरुषांचं असं होणार नाही. इतक्या वर्ष त्याला सोडूच तर आठवा. देवेंद्र फडणवीस हे नाही करणार. लयच माणूस हुशार हो. असा ना मी माणूसच नाही बघितला इतका चांगला माणूस. लय चांगला माणूस राहते हो. अर पण हे राजकीय नेते त्याने फक्त लुंग लावायला पाहिजे स्वतःला, पॅन्ट काढू. लय चांगला माणूस. अशा लोकांना जेलात नाही टाकणार, भ्रष्टाचाराला जेलात नाही टाकणार, आमच्यासारख्या गरीबाला जेलात टाकणार, शेतकऱ्याला जेलात टाकणार, महिलाला जेलमध्ये टाकणार, आंदोलन धनगराचे मराठीचे मोडीणार, दलितांचे मोडीणार, मुसलमानाचे आंदोलन मोडीन, 12 बलुतेदारांचे आंदोलन मोडीन. लय असं मजा लागत त्याला असल्याचा. लयच चाभऱ्यापणा त्याच्या अंगात. लय चाभरं, अति चाभरं. हे आत त्याला धरून आणून मुंडक्यावर आपटेणार नाही. तो पुतळ्याचा घोटाळा करणारा त्याला पाठीशी घालणार. महिलावर अत्याचार होणार, तिकडं वळवळ नाही करणार. तिकडं मोकळं सोडून देणार. इकडं गोरगरिबाला हाणणार, केशी करणार, मध्ये टाकणार. आमच्या लाखो पोरावर केसेस केल्या. आमच्या अंतर्गत लोक हाणून आमच्यावरच केसेस. कशात? याच्यात मजा वाटते भाऊ. ही रोष एक दिवस सोपडा साफ करून टाकणार. तुम्ही मालवणला जाणार? हो, 31 तारखेला चालला विचार. आलेत आमचे लोक, आता ठरवणार आहे. एक ते कारण 600-650 किलोमीटर होत आहे आम्हाला. आम्ही इथून सकाळी निघालो तर तिथं संध्याकाळ होणार आहे. आम्हाला खूप रात्र होणार आहे जायला. त्याच्यामुळे तिथं मुक्कामीच जायचं विचार चालला आहे की 31 तारखेला मुक्कामी जायचं. 1 तारखेला सकाळी तिथं भेट द्यायची, दर्शन घ्यायचं, आणि मग पुण्याला पुन्हा कार्यक्रम आहे आम्हाला संध्याकाळी, तिकडे यायचं. आणि आम्ही जाणार आहेत. फक्त आता 1 तारखेला जायचं, 31ला जायचं, थोड्या वेळात आता ठरणार आहे. पण आम्ही 100% जाणार आहे. पण पुतळ्यात कुणीच राजकारण करू नये, हे माझं प्रामाणिक मत आहे. 29 तारखेला पहिला इंटरव्ह्यू तुमचा केला होता. त्यावेळेसचे मनोज जरांगे पाटील आणि आजचे मनोज जरांगे पाटील, मला जमीन आसमानचा फरक दिसतो. त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं, गोंधळ होतं. आज मनोज जरांगे पाटील अगदी परिपक्व वाटतात. 1 वर्षाचं ही शिकवण आहे समाजासोबत राहिल्याची. मी तेव्हाही वेदनाच बोलत होतो, आजही वेदनाच बोलतो. त्यावेळेस आज अधिक परिपक्व वाटतात. शेवटी म्हणतात ना, मी मराठ्याचा आहे, मी शेतकऱ्याचा आहे. पोवायची शिकायची गरज नाही माशाला. तसं माझ्या समाजाच्या प्रश्नाची मला पहिलीच जाण आहे, कारण मी त्याच्यातून आलेलो आहे. मला शेतकऱ्याची जाण आहे, मराठ्यांच्या प्रश्नाची जाण आहे, मराठ्यांच्या लेकराचे किती हाल चालू आहेत, मराठ्यांच्या आईबापाचे किती हाल चालू आहेत, हे मी पहिल्यापासूनच जाणून आहे. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा आक्रोश बोलत होतो, समाजावर होणारा अन्याय बोलत होतो, समाजाला लागतंय तेच बोलत होतो, आणि आजही तेच बोलतोय.
आणि ते मी मात्र कायम बोलत राहणार आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस मराठ्यांविषयी वाईट वागून पुरं राज्याचा रोष अंगावर घेणार आहे. कारण सगळ्या जाती धर्माचे गोरगरिबांचे लोक नेते सोडून द्यावं, आमचे बी त्यांचे बी, यांना कोण गिनीत नाही आणि काय नाही. यांना समाज बेरजेत धरीत नाही, आमच्या यांना तर कोणीच मोजित नाही आता. हो, कारण यांनी वाटोळच केलं इथून तिथून. त्यामुळं समाज यांना सोडत नाही आता आणि देवेंद्र फडणवीसनी शान होणं खूप गरजेचं आहे. तुमच्या डावांची खूप चर्चा व्हायची, तुम्ही तुमचे डाव गुपित ठेवता. आता सुद्धा 29 तारखेची सभा घ्यायची टाळली कारण तुम्हाला तुमचा डाव उघड करायचा नव्हता. डाव काय आहेत मला सांगा, शेवटचा डाव आहे तरी काय मनोज जरांगे पाटलांचा? देवेंद्र फडणवीसचा डाव मी यशस्वी नाही होणार. तुमचा डाव काय आहे शेवट? नाही, शेवटचं का सांगणारच नाही मी त्याला. ते त्याच्यासाठी तर त्याने पुढे ढकललं होतं 4 महिने. त्याला बरं काय ते असंच ते करणार. ते कमीत कमी 15-1 वर्ष तरी ती विधानसभा निवडणूक घेत नाही आता. कारण त्याचं राष्ट्रपतीवर सुद्धा वर्चस्व आहे. लय भारी माणूस आहे असा, लय म्हणजे काय त्या माणसारखा माणूसच नाही बघितला मी. हो, राष्ट्रपती राजवट तेव्हाच लावतो उठीत होती, पाठच उठली होती एकदा त्याने. पण आता माघार नाही. आम्ही 15 वर्ष चालून दे मला निवडणूक, पुढं काय अडचण नाही आम्हाला. त्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या ज्या निवडणुका त्याने आता लांबविल्यात, आंदोलनातून माघार नाही. कधीच नाही, तर सुट्टीच नाही. आणि नाही दिलं तर सत्तेत घेऊन देत नाही. 113 आमदार पाडलेच म्हणून समजायचे, सोडीतच नाही. सोडीतच नाही. हा शेवटचा डाव आहे तुमचा? महा डाव त्याला ओळखू शकत नाही मी, कोणत्या टायमाला काही करू शकतो. हो, चर्चा अशी आहे की मनोज जरांगे पाटलाशिवाय मुख्यमंत्रीच होऊ शकत नाही, सरकारच होणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात पानच घालू शकत नाही मराठ्याशिवाय कोणाचंच. त्याने आरक्षण नाही दिलं, किती ताकद लावून म्हणतो रेल्वे भरून आण पैशाने, रेल्वे म्हणून तुम्ही सीटं निवडूनच येत नसते. मराठ्याचं मतदान इकतच नसतं तुम्हाला आता. पण आता मनोज जरांगे पाटील समाजाचा शब्द तोडत नाही, समाज तुमचा शब्द तोडत नाही. समाजातल्या आज इथे जेवढे लोक बसलेत त्याच्यातल्या 90 ते 100% लोकांच्या मनात आहे की जर सरकार बनवायची वेळ आली तर मुख्यमंत्री मनोज जरांगे का नको. नाही, मी माझे अजेंडा आधीच सांगत असतो, मी लपून नाही ठेवत. मला त्यात जायचंच नाही. माझं जनचळवळीवर विश्वास, मला समाजाचं काम करायचं. मला माहिती आहे सत्तेत गेलं तरी मी मिळून देणार आहे, नाही गेलं तरी मिळून देणार आहे. मला फक्त गोरगरीब त्यात घालायचे, कारण केंद्र देणार ती. यांना प्रत्येक वेळेस दातीचिकीत बसण्यापेक्षा, यांना द्या म्हणत बसण्यापेक्षा, यांच्या पाया पडण्यापेक्षा जाऊ द्या ना गोरगरीब तिथं सगळ्या जातीचे हो द्या ना, सगळ्या जातीचं कल्याण. ते काय करू शकत नाही आता. किती काही कर म्हणा, योजना काही कर, लोक चिरीमिरी घेत नाहीत. त्याने आमच्या आयुष्याकडे जाणार नाही. तांदूळ वाटेव, गहू वाटेव, आता दिवाळी ते आनंदाचा शिरा येईन मागा एक, ते आनंदाचा शिरा एक हे देऊ, ते डाळ ती शिरा का शिदा काहीतरी आणते, ते काही नाव त्यांच्या हिशोबाने नाव बदली ते आणणार. आता ती डाळ तसली ती जर भिजायला टाकली तर 15 दिवस ती भिजतच नाही. ते तांदूळ डुकरं खात नाहीत तसले. सरकारने काही जरी केलं असलं तर मराठा समाजाने आणि तुम्ही आपली भूमिका आता पक्की केली, टार्गेट पक्का आहे. एकटेच 50-55% आम्ही म्हणतो, तर तेच देवेंद्र फडणवीसला कळाना किती एक करतो कोणी बी. एकटेच 50-55% मोजून बघ म्हणा आहेत का. आम्ही आरक्षण नाही दिलं, 113 झोपलेच म्हणून समजायचं. हा शेवटचा डाव असतो. ते डाव मी कोणत्या टायमाला काय फिरी महासमाज काय सांगतात नाही. पाडायचं कोबा करायचं ठरलंय, पण 113 दणकाची, हे मात्र खरं आहे. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण, मनोज जरांगे पाटील जवळपास सगळ्या मुद्द्यांवर आपल्यासोबत बोललेले आहेत. मात्र जसं त्यांचे डाव इतरांना कळत नाहीत तसे ते मीडियासमोरही त्यांचे डाव कळू देत नाहीत. आम्ही मीडियाचे अनेक प्रश्न गुगली टाकणारे त्यांना टाकत असतो, पण ते आता त्या प्रश्नाला सुद्धा बाधत नाहीत आणि ते आपल्या भूमिकेवर थेट असतात. जसं मी आधी म्हटलं की 29 ऑगस्ट 2023ला मनोज जरांगे पाटील जे बघितले मी आणि आज मनोज जरांगे पाटलांचे बघतो याच्यात खूप मोठा फरक आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की समाजाची एकी असेल किंवा समाजात असला पाठिंबा बघून मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळा आत्मविश्वास आता दिसतोय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी.